गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझ्या सर्व स्वामी परिवाराला वर्षा स्वामी साधना चॅनल कडून नमस्कार। आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जाओ अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला काय उपदेश दिले आहे ते बघणार आहोत आणि हे उपदेश आपण एका लोभी पुजाऱ्याच्या कहाणीमधून बघणार आहोत। चला कहाणीला सुरुवात करूया। सेतुबंध रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत। तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता। द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे। एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले। त्यावेळेस पुजाऱ्याने त्यांना हेच सांगितले। श्री स्वामी समर्थ म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, कोठून द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका। त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वत्ता सर्व निरर्थक। त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता, ज्याच्या जवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडेल। हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ निघून गेले। अचानक तीर्थकुंडात किडे पडणे आणि पुण्यस्नान विना पुजाऱ्यांची उत्पन्न बुडणे। स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली। या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नव्हते। त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण थांबले। पुजाऱ्याने अनेक उपाय योजले, पण ते सर्व उपाय व्यर्थ ठरले आणि त्यानंतर पुजारी कंटाळून शृंगेरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना हा घडलेला सर्व प्रकार सांगितला। आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला। आचार्य पुजाऱ्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत। त्यांनी पुजाऱ्याला पुढील शब्दात कठोर शब्दात समज दिली। धनलोभे पूजिता देव त्रिकाल, धनार्थ लोकांचा करिता छळ, ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्ये अमंगल, आचारिता कैशी दुर्मती। आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला, सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे, मृदू वचने संतोष व्हावे, सद्धर्मानेच धन आणि यश मिळेल। त्यानंतर त्या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि क्षमायाचना मागितली। श्री स्वामी समर्थ म्हणाले, शंकराचार्याच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल। भाव तसे फळ, जशी भावना तसा देव। स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपा वरदहस्त ठेवला। त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ झाले आणि निर्मळ झाले। पुजाऱ्याचे वर्तन पालटले, सचोटीने वागू लागले आणि त्यांना पुनश्च धनलाभ होऊ लागला। स्वामी समर्थ म्हणाले, लोभ सोडा आणि धर्माने वागा। हा संदेश स्वामी समर्थ महाराजांनी त्या पुजाऱ्याला दिला। तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि आपल्याला त्यांचा हा बहुमोलाचा उपदेश त्यांनी केलेला आहे। अशक्य ही शक्य करतील स्वामी। जय जय श्री स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, असा आहे श्री स्वामी समर्थ माऊलींचा उपदेश। तर स्वामी भक्तांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपण स्वामी समर्थ माऊलींनी आपल्याला दिलेला उपदेश आपण आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा अंमलात आणू असा प्रयत्न नक्की आपण करावा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।